नमस्कार, मी योगेश. सध्या आपण आहोत सावर्डे या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत शमशुद्दीन मोमीन. शमशुद्दीन मोमीन यांच्या पत्नी सॉलिया मोमीन यांनी सावर्डे पंचायत समितीमधून अर्ज दाखल केला आहे. जाणून घेऊया नेमकी शमशुद्दीन मोमीन यांची भूमिका काय. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण आमदारकी लढला होता, ग्रामपंचायत सदस्य लढला होता. आता पंचायत समितीमध्ये आपल्या पत्नीला उभं करण्याचं नेमकं कारण काय, काय सांगाल याबद्दल? मूळ म्हणल्यावर मी स्वतः एक वेली एज्युकेटेड आहे. माझी मिसेस सुद्धा एक वेली एज्युकेटेड आहे. माझ्या मिसेसचा इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून बीकॉम झालेला आहे. माझं MA शिक्षण झालेलं आहे. आणि आज या ठिकाणी सावर्डे असू दे, नरंदे असू दे, लक्ष्मीवाडी, बिल्देवाडी हे आणि कापूरवाडी हे आमची पंचायत समितीची एरिया आहे. आणि ह्या एरियामध्ये ज्या प्रकारे शासकीय योजना घरोघरी पोहोचायला पाहिजे त्या पद्धतीने पोहोचत नाही. प्रथमतः हा एक प्रश्न आहेच, किंवा इथली समस्या जे आहे ते समस्या सोडवण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी इलेक्शन लढवत आहे. तुम्ही समविचारी पक्षासोबत होता आमदारकीला किंवा इतर निवडणुकीवेळी. तुम्ही यावेळी अपक्ष का निवडणूक लढवतात? समविचारी पक्षासोबत होतो. मी ऍक्च्युली वंचित बहुजन आघाडीचा जिल्ह्याचा पदाधिकारी आहे आणि आमची महाविकास आघाडी सोबत युती चालू होती. आणि मला हे कळालं की जिल्हाध्यक्षांना मला सांगितले की शमशुद्दीन, आपली जी सावर्ड्याची जागा आहे पंचायत समितीची, ते आपले काँग्रेसला जाणार आहे आणि ते काँग्रेस ती जागा सोडत नाहीये. ती जागा तिने म्हणतात की नरंदेला जाणार आहे. आणि अचानक मी सुद्धा काँग्रेसच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. आणि ह्याच्या पाठीमागं नरेंद्र जागा कसं काय गेली, नरेंद्र जाणारी जागा सावर्ड्यात कसं काय आली आणि काँग्रेस सोडून उद्धव ठाकरे गटाला कसं काय गेली, ह्या सगळ्या प्रश्न माझ्यासमोर पण उपस्थित आहेत की अचानक हे घडामोडी कसं काय घडली. आणि ह्याच्या पुढे पाठीमागं जर गेला तर मी त्या ठिकाणी तुमची पोरं पण ज्यावेळी तिकीटचा विषय चालू होता तर माझी पण तिथे लोक उपस्थित होते. त्यांनी मला जाता जाता एवढंच बोलून गेली की कसं काय घडामोडी घडली काय माहिती नाही, आणि पण उद्धव ठाकरेला हे जागा म्हणजे उभाटाला, हे जागा शिवसेना उभाटा गटाला गेलेली आहे. हे मी माझ्यासमोर पण हे प्रश्न आहे. सध्या गेल्या या पंचायत समिती काळामध्ये काँग्रेसकडे सत्ता होती, त्या उमेदवाराला यावेळी काँग्रेसने डावललं. काय सांगाल काँग्रेस या पक्षाबद्दल आपण? तर त्यांच्या पक्षाबद्दल मी काय बोलू शकत नाही, पण एवढंच सांगतो की माझ्यासमोर पण हे प्रश्न आहे की काँग्रेसची ही जागा होती, काँग्रेस ही जागा एकदम ताकदीने निवडून आणते आणि काँग्रेसची जागाच त्यांच्या लोकांना किंवा त्यांच्या नेते मंडळांना दिली नाही. त्याच्या पाठीमागे राजकीय घडामोडी काय असेल ते त्याची कल्पना मला तर नाही. काँग्रेसमधील इथले काही नेते मंडळांचे फूट पडले अशी चर्चा आहे, काय सांगाल याबद्दल? असं मला पण ऐकायला मिळतोय की काँग्रेसचे जे इथले पदाधिकारी आहेत आयुष्यभर त्यांनी काँग्रेसमध्ये राहिले. काँग्रेस त्यांच्या जीवावरच इथं आमच्या एरियामध्ये, खरं बोललं तर त्यांच्या जीवावरच काँग्रेस इथं आला. आणि त्यांनीच आतापर्यंत काँग्रेसला काम केलेलं आहे. ते नरंदे असू दे, सावर्डे असू दे. हे तर माझ्यासमोर पण हे प्रश्न आहे. मला पण असं ऐकायला मिळते की त्यांनी सध्या काँग्रेसला म्हणजे सोडचिठ्ठी दिलेली आहे. पण ऍक्च्युली काय घडामोडी येतात आता त्यांचा प्रश्न त्यांनाच नाही. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की काय काँग्रेस सत्ता आलेल्या पंचायत समिती सावर्डमध्ये काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्ता अन्याय झालाय? काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर तर 100% अन्याय झालाय. आता आमचा देखील समाज असू दे किंवा बाकीचा इतर प्रोग्राम विचारधाराचा समाज आहे ज्यांची काँग्रेसवर आशा आहे, अचानकपणे हे घडामोडी घडल्यानंतर मला वाटतंय आमची सावर्डे पंचायत समिती जागा कवाच उद्धव ठाकरे म्हणजे उभाटा पक्षाने जिंकलेली नाही. काय तरी पण हे घडामोडी कसं काय घडली आता त्यांनाच माहित, आणि ते अन्याय तर झालेला आहे हे 100% नक्कीच. असो, सध्या आपण सर्वांनी विकासासाठी निवडून लढवतात. नेमकं काय विकास करणार आहे तुम्ही या प्रभागाचा, या पंचायत समिती सावर्डे गटाचा? 100% विकासाची कामं भरपूर आहेत. आता तुम्ही सावर्ड्याचा आमचा पाण्याचा प्रश्न आहे, त्या पद्धतीनं लक्ष्मीवाडी, बिल्देवाडीमध्ये प्रचंड पाण्याचा प्रश्न आहे. तिथं शेती आहे, शेतींना पाणी सुद्धा नाही. आणि म्हणजे प्रचंड पाण्याचा प्रश्न आहे. तळे स्वच्छताचा आमच्या गावाचा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होणे गरजेचं आहे. आणि पोरांना खेळण्यासाठी ग्राउंडची
ग्राउंड होणे गरजेचं आहे पोरांना खेळण्यासाठी. आणि आमच्या गावात सावडे गावात स्वागत कमान नाही, ते देखील होणे गरजेचं आहे. आणि नरंद्यामध्ये जर तुम्ही गेला तर 2 मोठे देवस्थान आहेत. एक शिदोबा आहे आणि आपलं नागनाथ देवस्थ आहे. तिथं बाहेर ज्या पद्धतीने स्वच्छता पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं विकास पाहिजे तिथं बाहेरच्या इथं, ते पण थोडं कमी आहे आणि थोडं होणे गरजेचं आहे. आणि महत्वाचं नरंद्याचा मोठा प्रश्न आहे ते कारखान्याचं पाणी. कारखान्याचं ते प्रदूषण होतोय आणि ते पाणी वड्याला, कारखान्याच्या वड्याला पाणी जे आहे गावाच्या कारखान्या वड्याला जातोय. आणि त्यांच्या गावात जवळजवळ मला वाटतं प्रायव्हेट एक 12-15च्या आसपास दवाखाने आहेत, प्रायव्हेट दवाखाने. हे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. 5,000 मतदारांचं गाव आणि 15च्या आसपास दवाखाने आहेत, हॉस्पिटल आहेत. आणि प्रत्येक मी घरी जर जाऊन बसलो, चौकशी केलो, तर 8-15 दिवसांना घरात एखादं पेशंट आहे आजारी, मुलं बाळ पेशंट आजारी आहेत. त्याच्या पाठीमागं एवढंच आहे की हे कारखान्याचं प्रदूषण होतोय. आणि त्याचबरोबर कारखाना नरंद्यात आहे, पण मला ही विनंती आहे की जे कारखाने आहेत लोक, की बाबा त्यांनी नरंद्यात कारखाना असताना तिथली लोक जे गोरगरीब आहेत त्यांना तिथं म्हणजे ज्या पद्धतीनं नोकरी मिळायला पाहिजे तिथं त्या कारखान्यात त्यांना त्या पद्धतीने नोकरी मिळत नाही. काय ते बाहेरचीच लोक तिथं कामाला असतात. तुम्ही समस्या सांगितला, नेमकं तुम्ही कोणतं असं ठोस कार्य केलं आहे की जनता तुम्हाला निवडून देईल? आणि मी तुम्हाला आज सांगतो की 2022 साली मी ग्रामपंचायतला उभारलो होतो. 2022 साली ग्रामपंचायतला उभारत असताना कुठला मोठा नेता आपल्या पाठीशी नव्हता. मी स्थानिक लेवलला इथे एक आघाडी बांधली होती, युवा विकास आघाडी. आज सुद्धा ते माझ्या मनात आहे, हृदयात आहे. त्यांच्या मनात हृदयात मी 100% असणार आहे. आणि महत्वाचं तुम्हाला सांगायला इच्छितो की 2 नंबर वार्डात मला कोणीही ओळखत नव्हता. 2 नंबर वार्डात मला कोणी ओळखत नव्हता. त्या मतदारांनी मला ह्या 8 दिवसाचा स्वभाव बघून काय मला 401 मतदान द्यायचं म्हणजे तिने 401 मतदान इतक्या प्रचंड ताकदीने मला तिने मतदान दिले. मी अवघा फक्त 25 मतानं पडलो. काय तर त्यांच्यामुळे मी राजकारणात शिरलो आणि आज मी त्यांच्या मरुसपर्यंत 2 नंबर वार्डाच्या मतदारांचा मी उपकार फेडू शकत नाही. आणि त्यांच्यामुळं मी आज इचलकरंजीमध्ये जाऊन 2 मोठ्या नेत्यांच्या मध्ये जाऊन मी उडी मारली आणि दमक दाखवलं की मी आमदारकी पण लढू शकतो. आणि त्यांच्यामुळंच मला एक आशा किंवा एक ताकद मिळाली की मी आज पंचायत समिती पण उभारू शकतो आणि मी निवडून जाऊ शकतो. नक्कीच आपण पाहिले शमशुद्दीन मोमीन यांची रोखठोक भूमिका